नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉग मध्ये. तर आज आता वाजलेत किती? सकाळचे तीन वाजलेले आहेत आणि आम्ही फॅमिली निघालेलो आहोत. कुठे बाप्पा? शिर्डी. येस फायनली तो दिवस आलेला आहे की आम्ही चाललेलो आहोत फिरायला, आणि तेही शिर्डी. नाशिक ना? नाशिक, येस. आणि दोघं पुढे आहेत. दादा गाडी चालवतो ॲज युजल, आमचा पर्सनल ड्रायव्हर. आणि ही त्यांची सौभाग्यवती. चलो गाइस, एक्साइटेड हो? येस पप्पा, एक्साइटेड? येस. तर खूप टाइमपासूनचा प्लॅन होता कुठेतरी जायचंय, आणि मग असंच अचानक कालच ठरलं ना आपलं. येस, कालच ठरलं की जायचंय आपल्याला फिरायला. म्हटल्यावरती कुठे कुठे एक एक स्पॉट निवडत फायनली आम्ही देवदर्शनाचा स्पॉट निवडलाय, कारण की पप्पा बोलले की त्यांना शिर्डीला जायचंय. सो या लाईक चलो जाते है, म्हणून मग शिर्डी. आणि गडबड अजिबात नाही करायची, आरामात जायचं. येस पप्पा. पप्पा पप्पा येस पप्पा. गोइंग फिरायला. येस पप्पा. सम मंचिंग टाइम. आपण जाणार. तू काय एक्साइटेड आहेस रे एवढा? अरे ते खड्ड्या विड्यातून जाण्यापेक्षा हा बघ सुसाट. पण ह्यो रस्ता आहे ना मयूर, तिकडनं लागतोय. कुठला आहे हा? सबरीती मामा. 78 किलोमीटर आहे. नाशिकपासून लांब आहे. वरून बघ एवढा मोठा पूल आहे. सिन्नरला द्राक्ष स्वस्त घ्यायचे द्राक्ष. 100 रुपये किलो. 35 किलोमीटर्स टू गो. रिच्ड शिर्डी. आणि आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत साईबाबांच्या मंदिराजवळ. इथे पाठीमागे सगळे शॉप्स आहेत, प्रसादाचे, खेळण्यांचे, पूजेच्या सामानाचे. रस्ता आहे, इथून स्ट्रेट जायचं आहे मंदिराकडे. इथूनच सर्वांना बाबांचं दर्शन. दर्शनानंतर आम्ही आलेलो आहोत प्रसादालयमध्ये. तिकडे व्हिडिओ काढायला अलाउड नसल्यामुळे काय व्हिडिओ काढता आलं नाही. आमचं साईबाबांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही पुढे चाललेलो आहोत शनी शिंगणापूर. सो आम्ही पोहोचलेलो आहोत येऊन शनी शिंगणापूरला. हे माहिती देतात सगळं. सो आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत शनी शिंगणापूरला. आणि इकडे अशी मान्यता आहे की शनिदेव ह्यांच्या घरांची रक्षा करतात, त्याच्यामुळे इथल्या कुठल्याही घराला दरवाजे नाही आहेत, लॉक नाही आहेत, आणि इथे चोरीही होत नाही. आणि जरी झाली तरी जो चोरी करतो त्याला खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात असं. सो आता हे ऐकून थोडं एक्साइटिंग वाटलेलं, त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की आता आलेलोच आहोत शिर्डीला, सो इथेही जाऊन येऊ. त्यामुळे इकडेही आलेलो आहोत. हा संपूर्ण त्याच्या आजूबाजूचा परिसर. आणि इथे डिस्कशन चालू आहे की पुन्हा कसं काय इथे लोकांना ठगतात. सो एंट्रन्सला असं त्रिशूल आहे शनिदेवांचा. हे शनिदेवाचं प्रिय झाड असतं असं काहीतरी आहे. सो त्या झाडांच्या पानाचं हार त्याला अर्पण करायचा. चलो आता बाकीचं ठेवूया. सगळं होतायचे. तर हे आहे शनिदेवांचं मंदिर. काय मस्त परिसर आहे.
कसं वाटतंय रे सरक, पोरांनो? गाडी लावू दे तिकडं. ए कसं वाटतंय रे? एकदम फर्स्ट क्लास बिल्या. मजा आली. पप्पा कसं वाटतंय तुम्हाला येऊन? काय लुटलो इकडे तर. त्याच्या व्यतिरिक्त कसं वाटतंय ते सांगा. बाकी सगळं चांगलं आहे. ते आता काय करू शकत नाही. पालखीच्या नावाखाली लुटला. हा सर्वांनी ते हा जेनी कोणी आणि शनी शिंगणापूर जाणार असेल किंवा काही प्लॅन बनत असेल तर सगळ्यांना एक सूचना आहे की हे पार्किंगसाठी लोक अडवतात, फ्री पार्किंग बोलून, पण तसं काही नसतं. तर कृपया करून ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही इग्नोर करून मंदिराची जी पार्किंग असते ती तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामध्ये आपली गाडी पण सेफ राहते, गाडीची चावी कुठे द्यावी लागत नाही. आणि एवढंच हारकुलाच्या नावावरती ठगलं जात नाही. हा 1300, 1400, 1500 ही आता ओटी आहे, ही 1500 रुपयाची. फर्स्ट टाइम आल्यावरती चुकतं, त्यामुळे परत नेक्स्ट टाइम साठी आम्ही सुद्धा सतर्क राहू. येस, सतर्क राहू. मी सांगितलंय सर्वांना तसं. लहानपणापासून ऐकत तर आलोय मी. दारं नसतात, कुलूप नसतो, सॉरी दारं पण नसतं. दारं पण नसतात. आता बघतो कोणाच्या घराला दारं आहे, कुलूप आहे. आणि जे चोरी करतं ना त्यांना ते आजारी पण पडतात असं काहीतरी बोलतात. हा, तो त्यांना फिरून खूप त्रास होतो. तिथेच येतो. येस, आता बघू. परिसर आहे ना ॲक्च्युली खूप सुंदर बनवला आहे. बनवणारच ना, लोक देणगी देतात म्हटल्यावरती, ती गोष्ट वेगळी आहे, बट खूप छान वाटतंय. इतक्या उन्हामध्ये सगळे थंड होण्यासाठी काकडी, गोळा. दादाने काय खाल्लं? काय खाल्लंस रे? कलिंगड. हे पण आमचं गोळा पार्टनर. गोळा हा गोबर. काय बोलायचं प्लॅन कॅन्सल झालेला आहे. आमचा प्लॅन कॅन्सल झालेला, तो परत आम्ही प्लॅन केलाय की एक दिवस स्टे करायचं इकडे. आता बघू, उद्या फिरायचंय तिकडे. कुठे? तिकडे म्हणजे कुठे ग? कुठे? त्र्यंबकेश्वर. जी जागा आम्ही चुकलेलो आज उद्या तिकडे जाणार आहे आम्ही. जी आज जागा चुकलो आणि 2-3 तास वेस्ट केले. नदीच्या नावाखाली पूर्ण नदी संपली होती. खालचा पूर्ण गाळ दिसत होता आणि तो पुलावर गेलो गोदावरी कुठे सापडली? गोदावरी सापडली नाही. गोदावरीला होतो, पण ते चुकीच्या गोदावरीला होतो. करेक्ट. आता ज्या नदीवर जायचंय आम्हाला ते उद्या जाणार आता. आम्ही आज तिथे थांबणार, स्टे करणार हॉटेलमध्ये कुठेतरी त्र्यंबकेश्वरला. त्याच्या बाजूलाच ती नदी आहे गोदावरी. प्रवीण पाटील काय पाठ सोडत नाही. या ब्लॉग मध्ये पण आलाय त्याचा उल्लेख. नंतर बोलाय नको प्रवीण पाटीलने. आम्हाला कुठे नेत नाही, तुमचं नाव नेतोय ना. मला फिरवतोय. इकोस्पोर्ट गेली, एकदम तरड गेलायस. स्टे टू इन नाशिक. आणि आता आम्ही निघालेलो आहोत. कुठे चाललो पप्पा? त्र्यंबकेश्वर. येस, त्र्यंबकेश्वरला निघालेलो आहोत. काल सगळे असे थकलेले गाडीमध्ये पूर्ण दिवस बसून की रूम वरती आल्या आल्या सगळे गुडूप सगळे. सो आता जाणार आहोत त्र्यंबकेश्वर आणि तिथे जाऊन भेटूयात. घर पडले, अशी लोक घर. ब्लॉग बघ किती छान आहे. रिसॉर्ट आहे काय लिहिले? काय लिहिले? बघ कुठे? आणि इथे आहे समोर त्र्यंबकेश्वर मंदिर. हा आहे त्र्यंबकेश्वर मंदिराचं उत्तर महाद्वार. ते मस्त लाईन मध्ये सगळे असे फुलं. हा आहे पूर्वद्वार, जिथून आतमध्ये मंदिरामध्ये एंट्री होते. आणि पुढे त्या बाजूला मंदिर आहे, इथून नाही दिसत आहे, तिकडे जाऊन बघू.
अँड हिअर कम्स द गर्दी. त्या वर्दीने एखाद्याच ठेवला आणि एकेला निघून आणला. ब्लर झाला त्यात. दर्शन कसं काय आहे, फोन अलाउड नसतील तर मध्ये मी क्लिप टाकलेलीच आहे. आणि आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. खूप सुंदर मंदिर आहे, सर्वांनी एकदा नक्कीच यावं नाशिकला. महाशिवरात्री आहे ना एका वीकमध्ये आय गेस, आणि आता महाशिवरात्री आहे ना, तर त्याच्यामुळे पूर्ण मंदिर सजवायचं चालू आहे. आपण ते आपल्याला हे बघायचं होतं रे, कुंड कुठे ते अमृत पडलेले महाकुंभला, ते नसेल ते तिकडे पाठीमागे कुंड आहे कुठचं तरी, दादा बोलतो ते असेल, पण मला नाही वाटत ते आहे. नदी आहे ते बाजूला कुठेतरी. बघू भेटलं तर तिकडेही जाऊ. कसं वाटलं? छान आहे ना, खूप मस्त मंदिर आहे. बारीक नक्षी काम केलेलं आहे. अरे ते धुतलं सर पाणी धुतलं. तर आम्ही आता इथे विचारलं त्या कुंडाबद्दल, तर आम्हाला कळलंय की इथेच आहे पुढच्या बाजूला. आम्हाला तिकडे चाललं. त्याचं नाव आहे कुशावर्त कुंड. हे गंगा गोदावरी मंदिर आणि इकडे आहे तो पाण्याचा कुंड. हे बघ इकडे कुंड आहे तो, हा आहे तो कुंड. येस. तिकडे आहे गुप्त गोदावरी, लेण्या आहेत तिकडे. ट्रेकर्स येतात मोस्टली ट्रेकिंगसाठी इकडे. ऑल दिस दर्शन वगैरे डन झालेलं आहे. सो आता आम्ही ठरवलं आहे की आम्ही घरी जाणार आहोत, कारण की जे करायचं होतं ते झालेलं आहे करून. आउट ऑफ 12 एक ज्योतिर्लिंग झालेलं आहे आमचं करून. सो आता डायरेक्ट घरी. दुसऱ्या जाऊ तेव्हा जाऊ, पण सध्या तरी चाललोत घरी. माझे 2 झाले. महाकाली झाला. हां येस, उज्जैनला पप्पा जाऊन आलेले आहेत. महाकाली झाला आणि आता त्र्यंबकेश्वर झालेलं आहे. आणि आई बाबाही झाले. नाईस. आणि असं आमचं झालेलं आहे नाशिकमध्ये फिरून. जे आम्हाला फिरायचं होतं, जे आमचे प्लॅन्स होते फिरायचे, ते आमचं फिरून झालेलं आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी जायला. काय तोपर्यंत तुम्ही मजा करा, आता आम्ही पण घरी शांतपणे जातो. येस. सो ह्या ब्लॉगला सुद्धा शेअर करा, कमेंट करून सांगा कसा वाटलेला आहे, आणि लाईक करा. चांगला वाटू दे किंवा नको, पण लाईक करा. येस. आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शेअर करा आणि सबस्क्राईब करा. येस. तोपर्यंत बाय.